हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. मकर संक्रांती म्हणली की आपण तीळ आणि गूळ यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ हे बनवतोच. आतापर्यंत आपण तीळ आणि गुळापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ पाहिले आहेत. ते म्हणजे तीळ पापडी, तिळाचे लाडू, पाकातले तिळाचे लाडू, बिनपाकाचे तिळाचे लाडू. आज देखील आपण तीळ आणि गूळ यापासून बनवलेली एक रेसिपी पाहणार आहोत, जी आपण मकर संक्रांतीला खास अशी बनवत असतो. तर ही रेसिपी म्हणजे आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गूळ यापासून बनवलेली तीळपोळी. ही पोळी जी आहे ती बनवायला अतिशय सोपी, त्याचबरोबर 8 ते 10 दिवस टिकणारी आहे. तुम्ही अगदी नवशिके असाल तरीही या पद्धतीने पोळी कराल तर तुमची पोळी जी आहे ती चुकणार नाही. पोळी म्हटलं की त्याचं सारण जे आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलं गेलं तरच ती पोळी खाण्यात मजा असते. तर अशीच काठापर्यंत सारण पसरलेली 8 ते 10 दिवस टिकणारी आणि अगदी नवशिके असाल तरीही छान अशी जमणारी खुसखुशीत तिळगुळ पोळी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. तर ही तिळगुळ पोळी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. फार वेळ न घालवता आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. तिळगुळ पोळी म्हणलं की याच्यामध्ये तीळ हे येणारच. तर सुरुवातीला मी या ठिकाणी 1 वाटी होईल इतके तीळ घेतलेले आहेत. तीळ घेताना मी या ठिकाणी आपले रेग्युलर जे तीळ असतात तेच तीळ स्वच्छ निवडून असे घेतलेले आहेत. तुम्हाला जर पॉलिशचे तीळ हवे असतील तर तुम्ही पॉलिशचे तीळ वापरले तरी देखील चालेल. आता हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. यासाठी मी एक पॅन जो आहे तो चांगला गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीळ ऍड केलेले आहेत. आता हे तीळ आपल्याला मंद आचेवर उडायला लागेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचे आहेत, जेणेकरून सगळे तीळ जे आहेत ते एकसारखे भाजले जातील. जर आपण तीळ हलवले नाही तर खालचे तीळ आहेत ते भाजले जातील आणि जास्त भाजल्यावर ते कदाचित करपले जाण्याची देखील शक्यता असते. त्यामुळं आपल्याला तीळ जे आहेत ते कंटिन्युअस हलवायचे आहेत. त्याचबरोबर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंद ठेवायची आहे. खूप मोठ्या आचेवर आपल्याला तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचे नाहीत. त्यामुळं वरचा लेअर आहे तो भाजले जातात आणि आतले तीळ जे आहेत ते कच्चे राहतात. तिळाचा थोडासा कलर जो आहे तो चेंज होईपर्यंत आणि तीळ थोडेसे उडायला लागेपर्यंत आपण मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतोय. हे तीळ भाजण्यासाठी आपल्याला एक 6 ते 7 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. तीळ भाजून घेतल्यामुळं त्यातला कच्चेपणा जो आहे तो कमी होतो आणि पोळी खरपूस होण्यासाठी, खमंग होण्यासाठी म्हणून मदत होते. तर अशा प्रकारे तीळ जे आहेत ते माझे भाजत आलेले आहेत. आता मी गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि हे भाजून तयार झालेले तीळ आपल्याला एका कॉटनच्या कापडावर पसरवून घेऊन ते पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत. तीळ पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण सारण जे आहे ते तयार करून घेणार आहोत. तीळ आपले गार होत आहेत तोपर्यंत आपण पारीसाठी लागणारी जी काही कणिक आहे ती तयार करून घेणार आहोत. पारीसाठी कणिक तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक मोठा बाउल होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. आता हे जे गव्हाचं पीठ आहे ते मी एका थाळीमध्ये ट्रान्सफर केलंय. या पिठामध्ये आपल्याला चवीसाठी म्हणून थोडंसं का होईना मीठ ऍड करायचं आहे. मीठ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतका मैदा जो आहे तो ऍड करायचा आहे. मैदा ऍड केल्यामुळं आपल्या पोळीला खुसखुशीतपणा येणार आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते सव्वा टेबलस्पून होईल इतकं तेल यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण कोरड्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर जसं लागेल तसं पाणी ऍड करत जाऊन आपल्याला व्यवस्थित अशी कणिक जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. कणिक मळताना आपल्याला खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही अशी कणिक मळून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचं पीठ असू दे, कोणत्याही प्रकारची कणिक ज्यावेळी आपल्याला तयार करायची असते, त्यावेळी ती मळताना आपण थोडेसे प्रयत्न केले, तर आपले जो काही पदार्थ आहे, तो खुसखुशीत होण्यासाठी, मऊ लुसलुशीत होण्यासाठी म्हणून मदत होत असते. त्यामुळं आपण कणिक मळताना थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण छान मऊ होईपर्यंत अशी कणिक जी आहे ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे. कणिक मळताना मी बघा पूर्ण ताटाला जे काही पीठ लागलेलं असेल, ते सगळीकडून मी कव्हर करून घेते आणि सगळं पीठ जे आहे ते पूर्ण त्या गोळ्यामध्ये सामावून घ्यायचं. त्यामुळं पीठ देखील कोणत्याही प्रकारे वाया जाणार नाही. आता कणिक आपली बऱ्यापैकी
तयार झालेली आहे, गोळा जो आहे तो तयार झालेला आहे. आता तिला आपण असं प्रेस करून करून मर्दून घ्यायचं आहे. त्यामुळं आपली पोळी जी आहे ती मऊ होण्यासाठी, लुसलुशीत होण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. पूर्ण छान गोळा जो आहे तो रेडी होण्यासाठी म्हणून मला 8 ते 10 मिनिटं इतका वेळ लागलेला आहे. 8 ते 10 मिनिटं झाल्यानंतर माझी कणिक जी आहे ती छान मऊ अशी तयार झालेली आहे आणि ही आता कणिक आपल्याला भिजण्यासाठी म्हणून ठेवायची आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी ही कणिक जी आहे ती व्यवस्थित भिजली गेली पाहिजे. आता ही कणिक जी आहे ती आपण भिजण्यासाठी म्हणून ठेवत आहोत. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात. तर आपण तीळ जे आहेत गार करायला ठेवले होते, ते तीळ आपले गार झालेले आहेत. आता हे तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करतेय. तीळ घेताना आपण 1 वाटी होईल इतके तीळ घेतले होते. त्याच वाटीनं आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ घेताना या ठिकाणी मी गूळ जो आहे तो चिरून घेतलेला आहे आणि चिरून मी 1 वाटी होईल इतकाच गूळ घेतलेला आहे. मला पोळ्या जास्त गोड नको आहेत, त्यामुळे मी गुळाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. तुम्हाला जर पोळ्या थोड्याशा गोड हव्या असतील तर 1 वाटी तिळाला 1/4 वाटी होईल इतका गूळ घातला तरी देखील चालेल. यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची पावडर ऍड करायची आहे. अर्धा टेबल स्पून होईल इतकी वेलची पावडर मी यामध्ये ऍड केलेली आहे. आता आपल्याला हे सगळं जे आहे ते मिक्सरला थोडंसं फिरवायचं आहे. थोडंसं वरवरीत हाताला रवाळ लागेल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. पूर्ण त्याची पावडर करायची नाही किंवा त्याचा पूर्ण गोळा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पूर्ण चिकट गोळा जर झाला तर आपल्याला पोळीचं सारण जे आहे ते काठापर्यंत पसरलं जाणार नाही. यासाठी आपण ते थोडंसं वरवरीत थोडंसं रवाळ असं ठेवतोय. आता हे सारण जे आहे ते मी परत एकदा एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. प्लेटमध्ये काढल्यानंतर परत एकदा आपल्याला चेक करायचंय की यामध्ये थोडेसे गुळाचे खडे वगैरे तर राहिलेले नाही आहेत ना. गुळाचे खडे राहिले असतील तर ते हातानं आपण थोडेसे स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे ते सगळं जे आहे ते एकजीव होईल. आपण खूपच जर मिक्सरला ते कंटिन्युअसली फिरवत राहिलो तर काही वेळेला काय होतं, ते पूर्ण चिकट होतं आणि त्याचा गोळा तयार होतो. म्हणून मी जास्त फिरवलेलं नाहीये. नंतर मिक्सर मधून आपण ते बाहेर काढायचं आणि जर काही गुळाचे खूप मोठे खडे असतील तर ते बाजूला करायचे आणि बारीक जर असतील तर ते आपण काय करतोय, तेच हातानं असे स्मॅश करून घेतोय. यासाठी मी गूळ काय केला होता, चिरून घेतलेला होता. अशा प्रकारे पोळीसाठीचं जे काही सारण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. आता यानंतर 15 ते 20 मिनिटं आपली कणिक जी आहे ती चांगली भिजली गेलेली आहे. आता आपण पोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला मी या ठिकाणी थोडंसं तेल जे आहे ते पोळपाटाला लावून घेतलेलं आहे. त्यावर आपली भिजवलेली जी काही कणिक आहे ती आपण ठेवणार आहोत आणि कणकेला चांगलं असं तेल लावून घेणार आहोत. कणकेला तेल जे आहे ते लावून झालेलं आहे. एका बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपल्याला पोळी तयार करण्यासाठी लागणारी जी काही पारी आहे त्याच्यासाठी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि या गोळ्यापासून आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. हा गोळा जो आहे तो थोडासा मी गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतलेला आहे आणि त्यापासून त्याला आपल्याला एक वाटीचा आकार द्यायचा आहे. या ठिकाणी आपण पारीसाठी घेतानाचा जो गोळा आहे तो थोडासा मोठा घ्यायचा आहे. त्याचं कारण जे आहे ते मी पुढे सांगते. अगदी अंगाबरोबर जर आपण गोळा घेतला तर त्याच्यामध्ये सारण जे आहे ते बसून परत त्याचा एक छान गोळा तयार होण्यासाठी, उंडा तयार होण्यासाठी म्हणून आपल्याला जागा राहत नाही आणि अशा वेळी आपलं सारण जे आहे ते बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळं घेताना पारीचा गोळा थोडासा आपण मोठा घ्यायचा, एक्स्ट्रा घ्यायचा आणि नंतरची कणिक जी आहे ती आपण वरून ओढून काढायची. अशामुळं आपली पोळी जी आहे ती फुटत नाही. पारी तयार करून घेतली होती. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं सारण जे आहे ते ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पारी सगळीकडनं व्यवस्थित अशी मिटवून घ्यायची आहे. पारी मिटवताना आपल्याला कुठंही जागा सोडायची नाहीये. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती त्याला मोदकासारखा आकार आलेला आहे आणि उरलेली कणिक जी आहे ती मी आता काढून ठेवलेली आहे. असं केल्यामुळं आपली पोळी जी आहे ती फुटण्याची चान्स म्हणून राहत नाही. तर आता मी पोळी लाटायला सुरुवात करणार आहे. सारण भरल्यानंतरचा गोळा पुन्हा एकदा मी गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतलेला आहे. गव्हाचं पीठ लावताना देखील आपल्याला खूप असं लावायचं नाहीये, नाहीतर पोळीला काय होईल, आपल्याला तेल जास्त प्रमाणात लावावं लागेल आणि पोळी लाटताना आपण हलक्या हातानं लाटणार आहोत. त्याचबरोबर पोळी आपल्याला अशी लाटायची आहे की सारण जे आहे ते अगदी काठापर्यंत सगळीकडे पोचलं जाईल. या पोळीची साईज जी आहे ती आपण खूप मोठी नाही, खूप लहान नाही, मीडियम अशा आकाराची आपण पोळी जी आहे ती लाटून घेणार आहोत. त्याचबरोबर पोळी आपल्याला खूप पातळ नाही, खूप जाड नाही, अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे.
आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पोळी माझी लाटताना कुठंही फाटलेली नाहीये. सगळीकडून एकसारखी अशी मी पोळी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. तवा आता छान असा गरम झालेला आहे. पहिली पोळी जी आहे ती मी तव्यावर टाकण्यापूर्वी तव्याला थोडंसं तेल जे आहे ते लावून घेतलेलं आहे. तेल आपल्याला सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पोळी जी आहे ते त्याच्यावर तव्यावर जी आहे ती टाकून घ्यायची आहे. पोळी जी आहे ती मी तव्यावर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू मंद यांच्यामध्ये ठेवायची आहे. या पोळीमध्ये आपण गूळ घातलेला आहे. आपण जर गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवली तर गूळ जो आहे तो मेल्ट होईल आणि तो काही वेळेला करपण्याची देखील शक्यता असते. त्यामुळं आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती व्यवस्थित ऍडजस्ट करायची आहे. त्याच्यानंतर पहिली बाजू जी आहे ती माझी भाजून झालेली आहे. बाजू मी पलटी केलेली आहे. त्यानंतर मी त्याच्यावर तेल सगळीकडे लावून घेते. या ठिकाणी मी ही पोळी जी आहे ती 8 ते 10 दिवस टिकणार असं सांगितलं होतं. त्यामुळं मी या ठिकाणी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही जर ती पोळी लगेचच खाणार असाल तर तूप लावलं तरी देखील चालेल. पोळी जी आहे ती तुम्ही जर जास्त दिवस ठेवणार असाल तर त्याला तेल लावायचं आणि जर ती तुम्ही लगेचच खाणार असाल तर त्याला तूप लावायचं. कारण थंडीच्या दिवसात तूप जे आहे ते घट्ट होऊन चिटकून बसतं. म्हणून लगेचच खाणार असेल तर आपण तुपाचा जो आहे तो वापर करणार आहोत. अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूलाही पोळी जी आहे ती छान अशी भाजून घेतलेली आहे. काठामध्ये देखील पोळी जी आहे ती भाजून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठूनही गूळ जो आहे तो बाहेर आलेला नाहीये किंवा करपल्यासारखा तो देखील आपल्याला दिसत नाहीये. तर अशा प्रकारे छान अशी आपली पोळी जी आहे ती भाजून तयार झालेली आहे. ही तयार पोळी जी आहे ती मी एका कॉटनच्या कापडावर काढून घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपण उरलेल्या सारणापासून, उरलेल्या कणकेपासून सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहोत. पोळी बनवताना आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे या ठिकाणी आपण गूळ जो वापरला आहे तो पिवळा गूळ वापरलाय. जर आपण काळा गूळ वापरला तर पोळीचा कलर जो आहे तो आपल्याला थोडासा काळसर कलर येऊ शकतो. यासाठी आपल्याला काय करायचं आहे पिवळा गूळ जो आहे तो वापरायचा आहे. ही पोळी जी आहे ती अगदी 8 ते 10 दिवस अगदी आहे तशी छान अशी टिकते. त्यामुळं प्रवासात नेण्यासाठी देखील हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. पोळी लाटताना आपल्याला शक्यतो जितकं कमीत कमी पीठ लावता येईल तेवढं कमीत कमी पीठ लावून पोळी जी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे. याचबरोबर पोळी लाटून झाल्यानंतर आपण त्या पोळ्या ज्या आहेत ते एकमेकांवर टाकणार नाही आहोत. थोडंसं आपल्याला पसरवून पोळ्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला पोळ्या ज्या आहेत त्या आपण कॉटनच्या कपड्यावर ज्या आहेत त्या पसरवून ठेवायच्या. जेणेकरून त्यातलं वाफ जी आहे ती निघून जाईल. पोळ्या जर तुम्ही एकमेकांवर टाकल्या तर त्या एकमेकाला चिटकून बसण्याची शक्यता असते. त्यामुळं पूर्णपणे थंड झाल्याशिवाय पोळ्या आपल्याला एकमेकांवर ठेवायच्या नाहीयेत. बोलता बोलता आपली दुसरी पोळी देखील तयार झालेली आहे. अशाच प्रकारे उरलेल्या सारणापासून आणि उरलेल्या कणकेपासून सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणतीही पोळी जी आहे ती करपलेली नाहीये किंवा कच्ची देखील राहिलेली नाहीये. तर अशाच प्रकारे या मकर संक्रांतीला तुम्ही देखील ही तीळ आणि गुळाची पोळी जी आहे ती नक्की करून बघा. ही पोळी जी आहे ती मी तुपाबरोबर खाणार आहे. त्यामुळं एका वाटीमध्ये तूप देखील घेतलेलं आहे. तर ही होती आपली आजची तीळ आणि गुळाची पोळी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.